माझा भारत आज नाही कुणाचा गुलाम, माझा भारत आज नाही कुणाचा गुलाम, म्हणूनच करावासा वाटतो त्याला अभिमानाने सलाम, अभिमानाने सलाम. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण संविधान दिन नेमका का साजरा करायचा आणि तो 26 नोव्हेंबर याच दिवशी का साजरा करायचा आणि भारताचं संविधान नेमकं कसं आहे आणि हे संविधान नेमकं कोणी तयार केलं याविषयी आपण ऐकणार आहोत. तर संपूर्ण भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने या संविधानाचा किंवा मसुद्याचा किंवा कायद्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. तर आता संविधान या शब्दालाच आणखीन एक समानार्थी शब्द आहे ती म्हणजे राज्यघटना. आणि भारताची राज्यघटना हा अनेक वेळा आपण ऐकलेला शब्द आहे. तर मग राज्यघटना म्हणजे नेमकं काय किंवा संविधान म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणार आहोत. तर देशाच्या कारभारासंबंधीच्या सर्व तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या पुस्तकामध्ये एकत्र आहे त्यालाच देशाचे संविधान किंवा राज्यघटना असंही म्हणतात. म्हणजे भारत देशाचा राज्यकारभार करण्यासाठी जे काही महत्त्वाचे कायदे आहेत, जे काही नियम आहे, जे सर्व एकत्रितपणे ज्या पुस्तकामध्ये आहे, थोडक्यात त्या पुस्तकाला भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना असं म्हटलं जातं. आणि भारताचं संविधान राज्यघटना आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेली देखील असणार आहे. तर मग भारताच्या संविधान निर्मितीची सुरुवात किंवा ही प्रक्रिया कधी सुरू झाली हे आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि या स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा स्वातंत्र्य भारतीयांनी त्या ठिकाणी लढून मिळवलं आणि त्यापूर्वी भारतावर जवळपास 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. आणि या ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांची जी काही राज्यघटना आहे, जे नियम आहे किंवा जे काही कायदे आहे त्याचप्रमाणे या पारतंत्र्यातील भारताचा कारभार हा चालू होता. आणि मग साधारणपणे 1942ची जी काही चलेजाव चळवळ होती या चळवळीनंतर भारताला स्वातंत्र्य आता मिळू शकतं अशा प्रकारे भारतीय नेत्यांना ठाम विश्वास निर्माण झाला. आणि मग साधारणपणे 1946 हे जे काही साल आहे या सालामध्ये या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे काही महत्त्वाचे नेते आहेत या नेत्यांना असं वाटलेलं आहे की आता भारताला स्वातंत्र्य हे मिळणारच आहे. आणि मग स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा इंग्रजांच्या राज्यघटनेप्रमाणे किंवा इंग्रजांच्या कायद्यानुसार न होता आपली भारताची स्वतःची त्या ठिकाणी राज्यघटना म्हणजे संविधान असणं आवश्यक आहे. आणि भारताचा कारभार हा भारताच्याच कायद्यानुसार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच 1946 साली संविधान निर्मितीची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली. आणि मग संविधान तयार करण्यासाठी त्या काळामध्ये असणारे जे काही सर्व महत्त्वाचे नेते आहे या नेत्यांनी मिळून एक संविधान सभा निर्माण केली. आणि या संविधान सभेचं काम होतं भारताची राज्यघटना किंवा भारताचे त्या ठिकाणी असणारे कायदे तयार करणे. आणि या संविधान सभेमध्ये जवळपास त्या काळामध्ये 299 इतके सभासद होते. म्हणजे काही प्रांत असतील किंवा जे काही राज्य आहे, जी संस्थान आहे, अशा सर्वांचे मिळून त्यामध्ये 299 इतके सभासद होते. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मग या संविधान सभेमध्ये जवळपास 29 उपसमित्या होत्या. आणि या 29 उपसमित्यामध्ये भारताचे जे काही कायदे आहे किंवा जो काही मसुदा आहे किंवा भारताची राज्यघटना करण्यासाठी देखील एक महत्त्वाची उपसमिती नेमली. आणि त्या उपसमितीचं नाव होतं घटना समिती किंवा मसुदा समिती. आणि या समितीचं महत्त्वाचं
काम काय होतं तर भारताचे कायदे तयार करणे किंवा भारताची राज्यघटना तयार करणे, मसुदा तयार करणे. तर या संविधान सभेमधील महत्त्वाच्या अनेक समित्यामधील ही मसुदा समिती एक महत्त्वाची समिती होती किंवा त्याला आपण घटना समिती असं म्हणूया. आणि या मसुदा समितीमध्ये, या घटना समितीमध्ये जवळपास 8 सभासद होते. आणि मग या मसुदा समितीचे किंवा घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग या मसुदा समितीमध्ये असणारे जे काही इतर सभासद आहे, मग त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील सभासद होते. त्यानंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर एन गोपालस्वामी अय्यर, डॉक्टर आंबेडकर हे तर अध्यक्षच होते. त्यानंतर के.एम. मुन्शी, त्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्लाह, बी.एल. अत्तार आणि डी.पी. खैतान असे त्यामध्ये महत्त्वाचे असे सभासद होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे, या घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि या सर्वांवर एक महत्त्वाची जबाबदारी होती, तर भारताच्या राज्यकारभारासाठी आवश्यक असणारी राज्यघटना तयार करणे किंवा भारताचे कायदे तयार करणे हे घटना समितीचं त्या ठिकाणी महत्त्वाचं असं काम होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांना विश्वरत्न असं मानलं जातं. आणि जागतिक कीर्तीचे जे काही विचारवंत आहे, जे काही ज्ञानी व्यक्ती आहे, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गणना त्याही काळामध्ये केली जात होती. आणि म्हणून मसुदा समिती किंवा घटना समितीचं जे काही अध्यक्षपद आहे ते एक विचारवंत असावा किंवा कायद्याचा अभ्यासू व्यक्ती असावा आणि सर्वसमावेशक अशा प्रकारची घटना होणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच अभ्यासू असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व धर्म असतील, पंथ आहे किंवा जे काही सर्व स्तरातील लोक आहेत, राज्य आहेत, प्रांत आहे, संस्थानं आहे, अशा सर्व घटकांची त्यांना माहिती होती, ज्ञान होती. समाजातील विविध स्तर यांचीही त्यांना माहिती होती. आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक राज्यघटनांचा सखोल असा अभ्यास केला होता. आणि किती राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला असेल तर जवळपास 150 राज्यघटनांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता. म्हणजेच 150 देशामध्ये कशा प्रकारची राज्यघटना आहे, कसे कायदे आहेत, नियम कोणते आहेत, या सर्वांचा सखोल अभ्यास करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग या मसुदा समितीच्या किंवा घटना समितीच्या देखील एकूण 44 सभा झाल्या. आणि या 44 सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून भारताची राज्यघटना किंवा भारताचे कायदे हे तयार केलेले होते. परंतु या सभासदांच्यामध्ये काही सभासदांचा त्या ठिकाणी अकाली मृत्यू झालेला होता. काही सभासद त्या ठिकाणी काही कारणास्तव ही मसुदा समिती सोडून गेले. आणि मग हे सर्व काम किंवा जास्तीत जास्त काम करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र काम करून देशाचा किंवा अनेक शतकांचा अभ्यास करून राज्यघटना कशी असावी, कायदे कसे असावेत याचं त्यांनी लेखन करण्याचं काम हे केलेलं आहे. आणि मग अखेर भारताचे कायदे किंवा राज्यघटना ही तयार झाली. मग आपल्याला हेही माहिती असणं आवश्यक आहे की भारताचं संविधान लिहिण्यासाठी एकूण किती वर्षांचा कालावधी लागला असेल तर त्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका प्रदीर्घ असा कालावधी भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी किंवा संविधान लेखनासाठी इतका कालावधी हा लागलेला होता. आणि मग इतक्या प्रदीर्घ काळाचा त्या ठिकाणी लेखन करून भारताचं संविधान, भारताची राज्यघटना किंवा कायदे हे तयार झाले होते. आणि आपण पाहिलं की या सर्व राज्यघटना निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतिशय महत्त्वाचं असं योगदान होतं. जे काही महत्त्वाचं लेखन आहे, कायदे आहे, हे लेखन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि लेखनच केलं असं नाही तर त्या ठिकाणी जेव्हा संविधान सभेसमोर हे राज्यघटना मांडण्यात आली
तर त्या संविधान सभेमध्ये असणाऱ्या सर्व सभासदांना भारताची राज्यघटना किंवा मसुदा वाचून दाखवण्याचं काम किंवा त्या सभासदांनी जर काही बदल त्या ठिकाणी सांगितले तर ते फेरबदल करणे असतील, अपेक्षित बदल करणे असतील, अशा सर्व प्रकारचं कामकाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारताच्या राज्यघटनेमध्ये जे काही महत्त्वाचं योगदान आहे याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं मानलं जातं. आणि मग 26 नोव्हेंबर 1949 हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची ही राज्यघटना म्हणजेच भारताचं हे संविधान सभेने स्वीकृत केलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही झाली, कारण ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेने या भारताच्या राज्यघटनेचा संविधानाचा स्वीकार केला, स्वीकृती केली. आणि म्हणूनच हा 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मग हे भारताचं जे काही संविधान आहे तर हे मूळ संविधान कशा प्रकारचे होतं किंवा त्याच्यामध्ये कलमे किती होती, तर हे जे काही मूळ संविधान आहे त्याच्यामध्ये एकूण 22 भाग होते, 395 एवढी कलमं होती आणि 8 परिशिष्ट होते. तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारं भारत हे एक राष्ट्र आहे आणि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही सुद्धा आपल्या भारताचीच आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आणि भारताची भौगोलिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती आहे, समाजातील विविध स्तर या सर्वांचा विचार करून ह्या संविधानाचं कायद्याचं लिखाण केलं होतं. आणि मग संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे त्यालाच उद्देशिका असं म्हणतात. म्हणजे संपूर्ण संविधानामध्ये नेमकं काय आहे याला संविधानाची उद्देशिका किंवा प्रास्ताविका असं म्हणतात. मग आपल्या भारत देशाची जी काही संविधान आहे किंवा त्याची जी काही प्रास्ताविका आहे या प्रास्ताविकेची सुरुवात नेमका कोणत्या शब्दांनी झाली असेल याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक रंग त्याला दिलेला नव्हता किंवा येऊ नये यासाठी आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता हा अतिशय महत्त्वाचा गुण त्या ठिकाणी बाळगलेला आहे. आणि आपली धर्मनिरपेक्ष अशा प्रकारची राज्यघटना असावी अशा प्रकारचा त्यांनी विचार केला. आणि भारताचं जे काही संविधान आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविकेची जर सुरुवात आपण त्या ठिकाणी वाचली तर आम्ही भारताचे लोक अशा प्रकारे या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आहे. म्हणजे हे भारताच्या लोकांचं संविधान आहे अशा प्रकारे त्यातून त्यांना दाखवायचं होतं. आणि मग संविधानाची उद्देशिका जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये संपूर्ण संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे याचा सार देखील आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे. तर काय आहे नेमकं हे संविधानाची उद्देशिका, तर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. तर अशा प्रकारे या भारताच्या संविधानाच्या उद्देशिका आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेने या संविधानाला किंवा राज्यघटनेला स्वीकृतीही दिली आणि तोच दिवस आज आपण
संविधान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर हा साजरा करत असतो. आणि या संपूर्ण राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान नेमकं काय होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि मग आपल्याला असाही एक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेने संविधानाला स्वीकृती दिली, त्याचा स्वीकार केला. तर मग या संविधानाची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि हा प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारी या दिवशी साजरा करतो. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येणार आहे की 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला, तर 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्षपणे राज्यघटनेची अंमलबजावणी का केली असेल? तर याच्या पाठीमागेही काहीतरी कारणमीमांसा ही असणार आहे. तर हे संविधान त्या ठिकाणी 26 जानेवारी 1950 या दिवशी सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण हे आपण पाहणार आहोत. कारण 26 जानेवारी 1930 हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. आणि या 26 जानेवारी 1930 या दिवशी जी काही तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होतं किंवा राष्ट्रीय परिषद जी काही होती, स्वातंत्र्य लढा त्या ठिकाणी उभारणारी, आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 26 जानेवारी 1930 या दिवशी रावी नदीच्या काठावर तत्कालीन इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये असणारा जो काही भारत आहे, या भारतामध्ये 1930 26 जानेवारी या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज त्या ठिकाणी फडकवलेला होता. आणि या घटनेला 26 जानेवारी 1950 या दिवशी 20 वर्ष होणार होते. आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय संविधान सभेतील सर्व नेत्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी देखील 26 जानेवारी 1950 या दिवसापासून सुरुवात करावी. आणि मग झालंही तसं. आपल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवशी सुरू झाली. आणि खऱ्या अर्थानं भारतातील लोक हे सत्ताक बनलेले आहे किंवा भारताच्या त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे कारभार सुरू झाला. आणि म्हणून हा 26 जानेवारी दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करत असतो. आणि यानंतर आपण पाहिलं की भारताची राज्यघटनेचं खऱ्या अर्थानं लेखन करणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःही कायदेपंडित होते. आणि त्यांनी भारताच्या संपूर्ण परिस्थितीचा विचार केलाच होता. परंतु आपल्या भारताची राज्यघटना ही शतकानुशतके त्या ठिकाणी प्रभावीपणे काम करणारी असावी याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळपास 150 देशातील राज्यघटनांचा अभ्यास केला. आणि प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी केला, त्याचा अंतर्भाव केला. तर त्यातील काही चांगल्या गोष्टी कोणत्या देशापासून आपण स्वीकारल्या किंवा आंबेडकरांनी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारल्या याचाही आपण विचार करणार आहोत. तर त्या ठिकाणी इंग्लंड हा एक महत्त्वाचा देश आहे की ज्या इंग्रजांचंच भारतावर अनेक वर्ष राज्य होतं. तर भारत हा एक राज्यांचा संघ आहे. आणि मग त्यामध्ये जे काही विषय वाटणे आहे की राज्याचे अधिकार कोणते आहेत किंवा केंद्राचे अधिकार कोणते आहेत किंवा समवर्ती अधिकार कोणते आहेत, तर ही विषय वाटणी आहे. किंवा द्विगृही कायदेमंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा अशा 2 प्रकारचे कायदेमंडळ असावे. किंवा भारतामध्ये सर्वोच्च पद हे राष्ट्रपती असावं. तर या महत्त्वाच्या तरतुदी त्या ठिकाणी इंग्लंड या देशापासून त्या ठिकाणी आपण स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर अमेरिका नावाचा जो देश आहे, या अमेरिकेच्या राज्यघटनेचाही विचार करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयीन पुनर्विलोकन हे एक महत्त्वाचं तत्त्व स्वीकारलं. म्हणजे त्या ठिकाणी कायदे हे तयार केल्यानंतर ते कायदे जर घटनेच्या नियमबाह्य असतील किंवा घटनेचा मूळ ढाचा बदलणारे असतील, तर अशा प्रकारचे कायदेमंडळाने केलेले कायदे न्यायालय रद्द करू शकतं. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. आणि हे चांगलं तत्त्व त्या ठिकाणी अमेरिकेच्या राज्यघटनेपासून स्वीकारलेलं आहे. किंवा महाभियोग नावाचा जो काही त्या ठिकाणी प्रस्ताव आहे किंवा रचना ही देखील अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे.
त्यानंतर आयर्लंड नावाचा देश आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काही मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा असतात. तर या मार्गदर्शक तत्त्वांचा अंतर्भाव असेल किंवा राज्यसभेचं सभासदत्व कशा प्रकारे असावं किंवा राष्ट्रपतींची निवडणूक ही कशा प्रकारे व्हावी, तर या सर्व चांगल्या गोष्टी आयर्लंड देशाच्या राज्यघटनेपासून त्या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय नागरिकांना काही मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार असतात. तर हे मूलभूत हक्कांचा स्वीकार कोणापासून त्या ठिकाणी घेतलेला आहे, तर अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद या दोन देशांच्या या जाहीरनामा किंवा सनद यापासून मूलभूत अधिकारांची त्या ठिकाणी स्वीकार हा अंतर्भाव केलेला आहे. त्यानंतर आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये पंचवार्षिक योजना आहे. तर त्या पंचवार्षिक योजनांची तरतूद रशिया या देशाच्या राज्यघटनेतून त्या स्वीकारलेल्या आहे. किंवा माहितीचा अधिकार हा स्वीडन देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेला आहे. त्यानंतर न्याय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा चांगल्या प्रकारची मूल्ये, तत्त्वे यांचा स्वीकार फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेले आहे. मग राज्यघटनेमध्ये काळानुसार काही बदल करणं आवश्यक असतं, तर ते बदल करावे अशा प्रकारची तरतूद दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेमध्ये आहे. आणि आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये 368 नंबरचं कलम आहे की काळानुसार राज्यघटनेमध्ये बदल कसे करावेत, तर त्या दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेपासून ही तरतूद घेतलेली आहे. किंवा आणीबाणी असेल त्या संबंधीच्या तरतुदी या जर्मनी या देशाच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेल्या आहेत. किंवा लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन प्रकारची सभागृह आहेत, तर या दोघांचं संयुक्त अधिवेशन व्हावं अशा प्रकारची तरतूद रशिया देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. तर अशा प्रकारे अशा अनेक तरतुदी आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 150 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार हा आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. अशा अनेक तरतुदी ह्या आहेत. त्यानंतर आजही 72 वर्ष ही पूर्ण होतात की आपल्या राज्यघटनेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू आहे. 72वा संविधान दिन आपण साजरा करत आहोत. आणि जगातील इतर देशांचा जर आपण विचार केला तर इतर देशांच्या मानाने सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही भारताची आहे. आणि अत्यंत प्रभावीपणे आज देखील या राज्यघटनेप्रमाणे देशाचा कारभार चालू आहे आणि कित्येक शतकं हा कारभार चालू असणार आहे. आणि यातच या राज्यघटनेचं गमक आहे. आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासूपणा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या घटनेप्रमाणे हा चालू आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि 26 जानेवारी हा दिवस आपण त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की भारतातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचं महत्त्व कळावं, त्यातील तरतुदी कळाव्यात. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान देखील त्या ठिकाणी नागरिकांच्या लक्षामध्ये यावं. आणि कशाप्रकारे भारताचं संविधान तयार झालं याचीही लोकांना माहिती व्हावी. आपले नेमके अधिकार आहे काय आहेत, आपली कर्तव्ये कोणती आहे, देशाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे, कोणत्या नियमांचा, कायद्यांचा त्या ठिकाणी विचार केला जातो, या सर्वांसाठी आपण भारतीय संविधानाचा, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याचीच जागृती म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर या ठिकाणी आपण थोडक्यात संविधान दिन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेची निर्मिती कशा प्रकारे झाली याचा संक्षिप्त आढावा घेतलेला आहे. पुनश्च एकदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः वंदन आणि सर्व भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.